नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुड फ्रायडे बद्दल। जगभरातील ख्रिश्चन बांधवांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे। पण तुम्हाला माहित आहे का, या दिवसाला गुड का म्हणतात आणि या दिवशी नेमकं काय घडलं होतं? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया। गुड फ्रायडे म्हणजे काय? इतिहास। गुड फ्रायडे हा दिवस येशू ख्रिस्त यांच्या बलिदानाचा दिवस आहे। ख्रिस्ती मान्यतेनुसार याच दिवशी येशू ख्रिस्त यांना क्रॉसवर म्हणजेच क्रुसिफिक्शनवर चढवण्यात आले होते। महत्त्व: हा दिवस आनंदाचा नसून शोक आणि प्रार्थनेचा आहे। मानव जातीच्या पापांसाठी येशूने स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले अशी श्रद्धा आहे। याला गुड का म्हणतात? बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की येशूंचा मृत्यू झाला तर याला गुड का म्हणतात? याची काही प्रमुख कारणे आहेत। पवित्र अर्थ: जुन्या इंग्रजीमध्ये गुडचा अर्थ होली म्हणजे पवित्र असा घेतला जाई। मानवतेचे कल्याण: येशूच्या बलिदानामुळे मानवजातीला पापांपासून मुक्ती मिळाली आणि देवाशी नाते पुन्हा जोडले गेले, म्हणून याला शुभ किंवा चांगला दिवस मानले जाते। विजयाची सुरुवात: हा दिवस येशूच्या पुनरुत्थानाकडे नेणारा मार्ग आहे। गुड फ्रायडे आणि ईस्टर। मित्रांनो, गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाले असे मानले जाते। त्या दिवसाला ईस्टर संडे म्हणतात, जो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तर ही होती गुड फ्रायडे बद्दलची महत्त्वाची माहिती। येशू ख्रिस्तांनी जगाला प्रेम, क्षमा आणि शांतीचा संदेश दिला। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।